हॅलो नमस्कार, मी सुप्रिया. माझ्या चॅनलवर तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आणि आज मी घेऊन आले एक नवीन व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमचे शेत पाहायला मिळेल आणि शेतामध्ये काय काय आहे, कोणकोणती पिकं आहेत हेही तुम्हाला आज पाहायला मिळेल. शेताच्या या डाव्या बाजूला तुम्ही पाहू शकता, या बाजूला भुईमुग आहे आणि त्याचबरोबर मक्का सुद्धा आहे. हा मक्का आता तो मोठा झालेला आहे आणि मक्याला आता कणस सुद्धा यायला लागलेली आहेत. या मक्यामध्येच मोहरी सुद्धा आहे, ती आता काढणीला आलेली आहे, त्याच्यामुळे ती आता काढावी लागणार आहे. उजव्या बाजूला पूर्णपणे ऊस आहे. आता आपण काही ऊसात जाणार नाही आहोत. आता आपण काही आमटीसाठी शेंगा मिळतात काय ते पाहूया. तर हा आहे जगदाच्या शेंगाचा वेल. या पहा, याला शेंगा लागलेल्या आहेत. आमच्याकडे या शेंगाला जगदाळ्याच्या शेंगा असं म्हणतात. या शेंगा सोलून त्याची आमटी केली जाते. तुमच्याकडे या शेंगा असतात का, आणि असतील तर त्यांना काय म्हणतात हे नक्की सांगा. तर या शेंगांची जे आमटी छान होते आणि या शेंगा पटकन शिजतात. पूर्ण भरलेल्या फक्त शेंगा काढायच्या असतात. आणि हे पहा, पूर्ण या बांधाला या शेंगांचा वेल आहे. वरण्याच्या शेंगापेक्षा या शेंगा पटकन शिजतात, त्यामुळे याची आमटी छान होते. याशिवाय काही भागात वरण्याचं पीक जास्त होतं, त्याचप्रमाणे इकडच्या भागामध्ये या जगदाळ्याच्या शेंगाचं पीक जास्त होतं. आणि आता मला 2 आमटी होतील इतक्या शेंगा मिळालेल्या आहेत. ऊसाला 2-3 दिवसापूर्वीच पाणी पाजलेलं असल्यामुळे चिखल आहे. आणि आता आपण दुसऱ्या चवळीच्या शेंगा पाहूया. या आहेत चवळीच्या शेंगा. आमच्याकडे याला नकल्या असं म्हणतात. याची सुद्धा आमटी केली जाते. आणि ही आहे तांदळीची भाजी. आता मी भाजी काढत आहे. ही आहे तांदळीची भाजी आणि ती आता मी खुडून घेत आहे, कारण भाजी खुडून घेतली की पुन्हा तिला फाटे फुटतात आणि पुन्हा आपल्याला भाजी मिळते. तांदळीची भाजी चवीला खूप छान लागते. नुकतंच पाणी पाजलेलं असल्यामुळं अतिशय हिरवीगार अशी भाजी आहे. आणि मेन म्हणजे ती कोवळी आहे, त्याच्यामुळे भाजी खूपच छान होते. आत ऊसामध्ये सुद्धा काही भाज्या आहेत. वांग्याची झाडे आहेत, कांद्याची भाजी, त्याचबरोबर बटाटा सुद्धा आहे, भेंडी आहे.
पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी वांग्याची झाडे, कांद्याची भाजी आणि बटाटेसुद्धा दाखवेन. आणि इथं ही मोहरी काढलेली आहे. त्याचबरोबर भाजीसाठी काही मुळेसुद्धा काढलेले आहेत. आणि हे शेतातलं ताजं ताजं माळवं मी घेऊन घरी चाललेले आहे. बाय बाय.